तू तिथे मी ही मालिका आता निर्णायक वळणावर आली आहे। सत्यजित आणि मंजिरीनं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय। एवढंच नव्हे तर शुभ्राच्या कस्टडीसाठी आता दोघांनी कोर्टात जाण्याचं ठरवलंय। त्याच निमित्ताने त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत पाहूया। मंजिरी आणि सत्यजित मधल्या दुराव्याला कोण जबाबदार आहे आणि किती काळ हा दुरावा असाच राहणार आहे असा तुम्हालाही प्रश्न पडला असेल। माझ्यासोबत दोघेही आहेत, सत्यजित आणि मंजिरी। आपण त्यांनाच विचारूया की आता किती काळ एकमेकांपासून ते असे लांब राहणार। सगळ्यात पहिले मंजिरी, काय सांगते, सत्यजित आज सोबत आहे तुझ्या? किती काळ दुरावा असणार आहे हे खरं तर मंजिरीला सुद्धा नाही माहिती। आणि स्टोरी वाईज विचारणार असेल तर तू चिन्मयलाच विचार, कारण तो लेखक आहे। चिन्मय, सांग आता काय सांगशील? लोकांना जोपर्यंत असं वाटतंय की त्यांनी परत यावं, लोक विचारतायत की कधी परत येणार, तोपर्यंत मला असं वाटतं की उत्सुकता ताणून धरायला थोडीशी हरकत नाही। त्यामुळे दुरावा डेफिनेटली आहे, पण तुम्ही बघितलेच असतील एपिसोड्स की मनापासून दोघांचं प्रेम आहे एकमेकांवर, पण स्टील इगोज आहेत, काही आड येतात। ते शुभ्राचं सामान घ्यायचंय जरा, बेबी ऑइल, 1-2 कानटोप्या वगैरे। मी बरोबर? नाही, तुम्ही करा ना आराम, मी शुभ्रा झोपली तेवढ्यात जाऊन येते। ठीक आहे, जा नीट जा। आणि सेलफोन घेतला बरोबर? हो, येते। सत्य, कुठे निघालास? मी जरा मंजिरीला भेटायला चाललोय। मंजिरी म्हणजे? ते जे ठरलंय त्यात काही बी बदल होणार नाही। माझं जरा वेगळं महत्वाचं काम आहे, बोलायचं तिच्या संग। हा बोल। सत्यजित, सत्यजित। प्रिया, रडायला काय झालं तुला? काही नाही झालं, काही नाही झालं मला। ते तुझ्या मनात पहिले नव्हतं तिला घटस्फोट देण्याचं, आता काही कारणामुळे तू घटस्फोट द्यायला तयार झालास, तर आता कितपत तुझ्या मनात काय गुण चालू आहे, असं काय असेल? सत्यजितचं त्याला असं वाटतं की आत्तापर्यंत माझ्या आणि मंजिरीच्या रिलेशनशिपमुळे बाकीच्या घरच्या लोकांनी खूप सफर केलं, आणि आता आईचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर तो डायरेक्टली ब्लेम करतो मंजिरीला त्याच्यासाठी। सो त्याच्यामुळे आता त्याला असं वाटायला लागलं की एका नात्यामुळे बाकीच्या लोकांनी सफर होऊ नये, म्हणून ही हॅज फायनली कम टू टर्म्स की आता बास झाली, आपण वेगळे। मला शुभ्रा हवी। हवी म्हणजे? तू माझ्या मुलीला घेऊन माझं घर सोडलंस, तिला माझ्यापासून असं तोडण्याचा तुला कितपत अधिकार होता हा वादाचा मुद्दा आहे। आता मी माझा अधिकार परत मागतोय, मला शुभ्रा परत हवी। उसने पैसे परत मागितल्यासारखी मुलगी परत मागताय। शब्दांचे खेळ खेळत बसायला खरंच वेळ नाहीये म्हणजे। एरवी तो तुमचाच आवडता खेळ। ते बघ, तुला तुझे वडील आहेत, काका काकू आहेत। कुठेही नव्हतं मंजिरी की घटस्फोट? नक्कीच मंजिरीच्या मनात नव्हतंच घटस्फोट घेणं, पण आता जर सत्यजितकडूनच ठाम आहे की घटस्फोट घ्यायचा आहे, तर मंजिरी मला वाटतं की ती सुद्धा तिचा इगो जपते, आणि अर्थात तिच्या काही चुका नाही आहेत। आता जसं तुम्ही सिरियल बघताय तर मला वाटतं मंजिरी खूप चांगलं वागत आली आहे, त्यामुळे तिला असं वाटतं की मी का माघार घेऊ किंवा मी का पाय पडू। मे बी मला वाटतं मंजिरीचं तसंच मत असावं, म्हणून ती पण त्याला काहीच हे करत नाही, म्हणजे विचारत नाही। नक्कीच या बाबतीत पण शुभ्राचं काय होणार? शुभ्रा नक्की कोणाकडे असणार आहे, काय सांगाल प्रेक्षकांना? तो उत्सुकतेचा भाग आहे, ते सांगितलं तर काही मजा येणार नाही। इनफॅक्ट मालिकेची पुढची गोष्टच ही आहे की आता शुभ्रा फायनली कोणाकडे वाटेल। आपण आपापसात समजुतीने सेटल करूया ना। सेटल करूया म्हणजे काय करूया? माझ्या मुलीला मी माझ्यापासून तोडायचं? ज्या मुलीला मी 9 महिने माझ्या पोटात वाढवलं, स्वतःच्या रक्ताचं पाणी करून जिला मी मोठं केलं, तिला मी स्वतःपासून दूर करायचं? तुला काय फरक पडणार आहे? कारण आपला डिवोर्स झाल्यानंतर वर्षभरात
तुझे वडील तुझं दुसरं लग्न लावून देतील. त्यांनी आत्तापासूनच तयारी सुरू केली. काही वर्षात तुला तुझी स्वतःची मुलं असतील. झी 24 तास, एक पाऊल पुढे.